दूध पावडर, मका, सूर्यफूल आणि मोहरीच्या तेलावरचा आयात शुल्क आता घटवण्यात आलेले आहे। आयात शुल्क घटल्यामुळे परदेशामधून माल अधिक प्रमाणामध्ये आयात होण्याला मदत मिळणार आहे। दूध, सोयाबीन, मका उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकतो। आताची ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय। दूध पावडर, मका आणि सूर्यफूल त्यासोबतच मोहरीच्या तेलावरचा आयात शुल्क घटलेला आहे मोठ्या प्रमाणावरती। याविषयी बोलूया शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। शिवाजी, सरकारची स्थापना झालेली आहे आणि जर आता पाहिलं तर नव्याने आलेल्या सरकारने तेल बिया त्याचबरोबर दूध पावडरवरती जी इम्पोर्ट टॅक्स म्हणून म्हणतो आयात कर असतो तो जो आहे तो काही प्रमाणात घटलेला आहे, तर काही ठिकाणी जो आहे तो पूर्णपणे कमी केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता भारतातील जे शेतकरी आहेत, सूर्यफूल उत्पादक असो किंवा दूध उत्पादक शेतकरी असो किंवा मका उत्पादक शेतकरी असो, याचा फटका याला बसणार आहे। भारत आतापर्यंत सर्वाधिक तेल जे आहे खाद्यतेल ते आयात करत आलेलं आहे। पाम तेल त्याच्यामध्ये सर्वाधिक पाहायला मिळतं। आता सध्या जी परवानगी मिळालेली आहे ती 1.5 लाख मेट्रिक टन सूर्यफुलाच्या तेलाला देण्यात आलेली आहे। त्यानंतर जर आपण पाहिलं तर मक्यासाठी साधारण 5 लाख टनची जी आहे ती परवानगी देण्यात आलेली आहे आणि 10,000 टन दूध पावडरला परवानगी देण्यात आल्याचं समजतंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून जे महागाई दरचा विचार करता निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय आणि अलीकडच्या काळात जर दूध पावडरच्या संदर्भात निर्णय पाहिला तर अलीकडच्या काळात अनेक दूध कंपन्या अगदी शिवाजी, त्यामुळे परदेशामधून आयात होणाऱ्या या मालाचे जे दर आहेत ते काहीसे घटू शकतात, मात्र देशांतर्गत जे उत्पादन होत आहे त्याला काहीसा फटका बसू शकतो। धन्यवाद या माहितीसाठी।